काय नेमकी चर्चा? नाही, अशी कुठल्याही प्रकारची बैठक किंवा औपचारिक ही भेट नव्हती. अ, सर्वसाधारणपणे दीर्घकाळापासून महाविकास आघाडीतले घटपक्ष या नात्यानं एक संवाद फार फार तर आपण त्याला म्हणू शकतो. आणि या पार्श्वभूमीवर एक सविस्तर चर्चा आणि भविष्यातील जे असणारे आव्हानं आहेत या आव्हानांच्या अनुषंगानं ही आज चर्चा संपन्न झाली. नाही, निश्चित या सर्व आजची राजकीय परिस्थिती किंवा गतकाळातील सर्व जे एकंदरीत निर्णय जे होते या सर्व गोष्टींचं सिंहावलोकन आपसूक या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो संवादाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये निश्चित एक चांगल्या वातावरणामध्ये निर्णय होईल. उमेदवार कोण असणार आहे, काही चर्चा झाली? नाही, या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो, राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे. काही चर्चा झाली का उमेदवारी बाबत? नाही, उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं. एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता. नाही, त्यांची भूमिका काय होती यावर मी भाष्य करणं हे योग्य नाही. त्यामुळे या संदर्भात मला वाटतं काही बोलण्याची आवश्यकता नाही. थँक्यू. जर हत्येचं समर्थन कोणी जर करत असेल तर निश्चित ते भारतीय संस्कृतीला धरून नाही किंवा कुठेतरी विकृतीच्या अंगाने बसतं. आणि या संदर्भात अहिंसा जे तत्व जैन धर्माचं आहे त्या तत्वालाही दुसरीकडे हे बाधा देणार आहे. एवढंच या निमित्तानं म्हणेल, गांधींच्या हत्येत कोण कोण सहभागी होतं, काय होतं, 7 आरोपी होते, एक माफीचा साक्षीदार झाला, दोघांना फाशी झाली, बाकी काहींना जन्मठेप झाली, पुराव्याच्या अभावी सावरकर त्यातून सुटले. हे सर्व हा असणारा दस्तावेज आहे. तर कपूर आयोग जो गठीत झाला होता गांधी हत्येतून त्यामध्ये अधिकची माहिती देखील आलेली आहे. त्यामुळे कपूर आयोगाचा अहवाल हा टेबल आहे तो उपलब्ध आहे. दुसरीकडे दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये चाललेल्या कोर्टामध्ये त्यातल्या आरोपींना शिक्षा झालेली आहे. असं असताना या संदर्भामध्ये कुठेही भाष्य करण्याचा आणि योग्य ठरवण्याचा कुठला विषय असू शकणार नाही. आणखी एक विषय होता की ज्या महिलेनं भाजपच्या मोर्चामध्ये महायुतीच्या मोर्चामध्ये आपला संताप व्यक्त केला, मुख्यमंत्री आणि सरकारची भूमिका राहिली की त्यांनी त्या मोर्चाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केली. मोर्चाच्या मध्ये सहभागीवर गुन्हे का दाखल करत नाही? तिथले जे मंत्री आहेत त्यांनी शपथ घेऊन कारभार चालवत असताना ते जर रस्त्यामध्ये आडवे येत असतील, ट्रॅफिक जर अडवत असतील तर मला वाटतं त्यांच्यावरही गुन्हा कुठेतरी हा दाखल झाला पाहिजे. मुळात हे प्रकरण जे आहे या प्रकरणाला ज्या पद्धतीनं भाजपनं त्याला स्वतःचा पराभव स्वीकार करायला पाहिजे ते करत नाही. आणि यामध्ये जे माझ्या ट्विटरवरून माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ मी सर्वप्रथम व्हायरल केल्यानंतर हा कोणी दिला म्हणून माध्यमाच्या प्रतिनिधींना जी दमदाटी जी केल्या जात आहे या दमदाटीचाही आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे. थँक्यू. देवेंद्र फडणवीस अन्यायासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बघूया आता पुढे काय काय होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.